सक्रिय होणार राज्यातील 30 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जाहीर. काय आहे सविस्तर बातमी? चला तर जाणून घेऊया. गेल्या 48 तासामध्ये पावसाने आता सुरुवात केलेली आहे. राज्यामध्ये 30 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मान्सून सोबत अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणातील बातमी आलेली आहे. आता पावसाने सुरुवात केली आहे आणि मान्सूनचा मोठ्या प्रमाणात फटका आता 30 जिल्ह्यांना होणार आहे. राज्यातील महत्त्वाचे 30 जिल्हे आहे. या 30 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याचा अंदाज IMD इंडिया आणि हवामान विभागाने दिलेला आहे. मग कोणते 3 जिल्हे आहे? कशा प्रकारे पाऊस होणार आहे? आणि मुंबईसह कोणत्या राज्यांमध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची अपडेट आहे? चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून. सुरुवातीला चॅनलला नवीन असाल तर हवामान अंदाजाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करायला विसरू नका. गेल्या काही दिवसापासून जी उन्हाळ्याची तीव्रता होती, आता ही थोडीशी कमी होऊन वारे सुहायला सुरुवात झाली आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता राज्यात 48 तासामध्ये 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि काही जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात आता फायदा होणार आहे आणि जे शेतकरी प्रतीक्षेत आहे पेरणीच्या, आता पाऊस झाल्यामुळे पेरणी मोठ्या प्रमाणात कामे सोपी होणार आहे. गेल्या काही दिवसापासून उष्णतेमुळे शेतकऱ्यांची कामे रखडलेली होती, परंतु आता 48 तासामध्ये पुढच्या मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई असेल, रायगड असेल, पनवेल असेल, ठाणे असेल, त्याचप्रमाणे नाशिक असेल, पालघर असेल, कोकण किनारपट्टीच्या लगतच्या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे. यामुळे विजा पडणे, अतिवृष्टी, वादळासह कडाक्याचा पाऊस होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. केरळमध्ये काही दिवसापूर्वी मान्सून सक्रिय झालेला होता. आता हा पूर्व मान्सूनी पाऊस राज्यासह सर्व ठिकाणी सक्रिय होणार आहे आणि याचा आता थोडीशी काळजी घेणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. कारण का वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची घराची पत्रे उडणे, त्याचप्रमाणे बैल असतील, जनावरे असतील दगावण्याची शक्यता आहे. विजा पडू शकतात. रस्त्यावर चालताना सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. झाडी पडू शकतात. मग अतिवृष्टी झाल्यामुळे काय होऊ शकतं, तर या संदर्भातील गाय, जनावरे, गोठे, बकऱ्या याची काळजी घेणे, त्याचबरोबर आता पावसाकडे वेट अँड वॉच करून आपण पेरणी करणं गरजेचं आहे. कारण या वर्षीचा पाऊस हा थोडासा वेगळा पाऊस आहे. अल निनोचा परिणाम यावरती आहे. अल निनोमुळे पाऊस रखडलेला होता, परंतु आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि येत्या 48 तासात राज्यातील सर्व ठिकाणी पाऊस होणार आहे. यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. आता बघूया की ही पावसाची अपडेट कशी असणार आहे, कशा पद्धतीने पाऊस होणार आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस आहे, काही ठिकाणी कमी पाऊस आहे. मध्यम ते अतिमध्यम पाऊस हा बऱ्याच जिल्ह्यांना होणार आहे. अतिवृष्टीमुळे जो रखडलेला जो पण शेतकऱ्यांची पेरणीची कामं आहे, ही पेरणीची कामं आपली सुरुवात आणि शेतकऱ्यांच्या पिकांची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये कांदा असेल किंवा इतर फळबाग वर्ग पिकं आहे, यांची काळजी जर घेतली नाही तर पावसाचा याला फटका 100% बसू शकतो. आपल्याला ही पावसाची अपडेट कशी वाटली कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.